हॅलो डिअर स्टुडंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम एव्हरीबडी. आज आपला 12th स्टँडर्डचा फर्स्ट डे आहे. फर्स्ट लेक्चर इज ओनली फॉर डिस्कशन. आज आपण काय करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण मॅथ्सचा सिलेबस डिस्कस करू. वी ऑल नो दॅट मॅथ्स यू आर हॅव्हिंग इन 2 पार्ट्स, दॅट इज पार्ट 1 अँड पार्ट 2. मग मॅथ्समध्ये काय आहे की तुम्हाला पार्ट 1चा 40 मार्क्सचा पेपर येणार, पार्ट 2चा 40 मार्क्सचा पेपर येणार. पार्ट 1 चे चॅप्टर्स पासून आपण डिस्कशन स्टार्ट करू. ओके, सो सियर पहिलं चॅप्टर आपलं आहे मॅथमॅटिकल लॉजिक. पार्ट 1 फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. आता तुम्हाला सगळ्यांना आनंद होईल मी एक गोष्ट सांगितली तर की हा चॅप्टर तुमचा सगळ्यात फेवरेट चॅप्टर होणार आहे. त्याचं रिझन सांगतो की जरी त्याचं नाव असेल मॅथमॅटिकल लॉजिक, द नेम इज मॅथमॅटिकल लॉजिक, बट देर आर नो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये तुम्हाला कुठेच ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सुद्धा दिसणार नाहीये. म्हणजे इतकं बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा या चॅप्टरमध्ये नाहीयेत. सो हा चॅप्टर तुम्हाला खूप आवडणार आहे, आय नो दॅट. कारण की तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळण्याची, फुल मार्क्स मिळण्याचे 100% गॅरंटी. तसं तर आपल्याला फुल मार्क्स पूर्ण पेपरमध्ये मिळवायचे आहेत, पण हा चॅप्टर त्यातल्या त्यात असा आहे की याच्यात तुम्ही चुकूच शकत नाही. इतका इझी चॅप्टर आहे. आणि त्याच्यात काय आहे तर तुम्ही म्हणाल की मॅथ्स नाहीये किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन्स नाहीये, तर मग आहे काय? मॅथ्सचा चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर आहे, नाव मॅथमॅटिकल लॉजिक आहे आणि त्याच्यात मॅथ्स नाही. तर त्यात आहे थोड्याशा बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रामर. ग्रामर म्हणजे काय? एकच कन्सेप्ट, स्टेटमेंट. व्हॉट इज अ स्टेटमेंट? एवढ्या याच्यात पूर्ण चॅप्टर. स्टेटमेंट आला, मग स्टेटमेंटला ओळखायचं कसं, स्टेटमेंट्स ओळखल्यानंतर त्यांना कनेक्ट करायचं कसं, मग कनेक्टिव्हचे टाईप किती, तर आपल्याला 5 कनेक्टिव्ह आपल्या सिलेबसमध्ये आहे. मग 5 कनेक्टिव्ह, 5 ही कनेक्टिव्हचे 5 ट्रूथ टेबल्स. मग मोठमोठे ट्रूथ टेबल्स लर्न करायचे का, त्याचा पॅटर्न लर्न करायचा काही गरज नाही. 5 ट्रूथ टेबल 5 पॉइंट्सने कसे लक्षात ठेवायचे याचा ऑलरेडी एक युट्यूब व्हिडिओ आपला आहे आपल्या चॅनलवर, तोही तुम्ही चेक करू शकता. आणि आपण याच्यात तर शिकणारच आहोत. आता डिटेल आपण कोर्समध्ये तर 100% या गोष्टी शिकणार आहोत. सो दिस इज युअर फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. नेक्स्ट आहे आपला मॅट्रायसेस. मॅट्रायसेस म्हणजे काय तर सोप्या भाषेत 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही डिटर्मिनंट शिकलात, बरोबर? आय थिंक 9th की 10th मध्ये पण होतं डिटर्मिनंट, 9th मध्ये बहुतेक. तर मॅट्रिक्स किंवा मॅट्रायसेस म्हणजे त्या डिटर्मिनंटचा मोठा भाऊ. डिटर्मिनंटचा मोठा भाऊ. आता डिटर्मिनंट जर तुम्हाला येत नसेल, आठवत नसेल, हे सगळी चिंता जर वाटत असेल तरी त्याचे काही काळजी करायची कारण नाही. कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी सगळेच जण माझ्यासोबत नव्हते 11th शिकत असताना. तुम्ही मागच्या वर्षी माझ्यासोबत नव्हते. जे होते त्यांचं पक्क आहे, जे नसतील त्यांनीही चिंता करायची कारण नाही. कारण आपण ह्या चॅप्टरमध्ये पुन्हा एकदा चॅप्टर स्टार्ट करताना डिटर्मिनंटचा बेस शिकून घेणार आहोत की जो आपल्याला इथे लागणार आहे. मित्रांनो, ही आपली एक सिस्टीम आहे किंवा आपली एक प्रोसेस आहे. मी कोणताही चॅप्टर स्टार्ट करताना त्याचा पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन तर देतोच, पण त्या चॅप्टरला जो काही बेस लागणार असतो, मे इट बी फ्रॉम 11th स्टँडर्ड, मे इट बी फ्रॉम 10th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, कोणताही बेस लागणार असेल तर तो बेस आपण पहिले कव्हर करतो. 1 दिवस लागो, 2 दिवस लागो, 1 लेक्चर 2 लेक्चर, तेवढ्या याच्यात आपण तो पहिले बेस कव्हर करतो सगळा आणि मग त्या 12thचा रेग्युलर चॅप्टरला स्टार्ट करतो. सो इथेही काळजी करायची कारण नाही. जेव्हा मॅट्रायसेस आपण स्टार्ट करू त्याच्या आधी 1 किंवा 2 लेक्चर्स मध्ये आपण डिटर्मिनंट्स पहिले पूर्ण व्यवस्थित शिकू, जे जे डिटर्मिनंटचा पार्ट आपल्याला लागणार आहे, आणि मग मॅट्रायसेसकडे मूव्ह ऑन करू. तर आता मॅट्रायसेस मध्ये काय आहे इम्पॉर्टंट टाईप? मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट, ज्याला मुलं कन्फ्यूज होतात किंवा ज्याला मुलं घाबरतात. पण आपल्याकडे पुन्हा एकदा त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे. ह्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला काही स्टेप्स लिहून देईल प्रत्येक ठिकाणी. जसं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस असेल, इनव्हर्स मेथड्स असतील, त्या मेथड्सला मी तुम्हाला त्या स्टेप्स लिहून देईल. मित्रांनो, त्या स्टेप्सला स्टेप्स नका समजू, त्या स्टेप्सला रूल्स समजा. हो, रूल्स का? कारण आय हॅव मेड दोज रूल्स फॉर यू. मी तुमच्यासाठी ते बनवलेलं आहे. आणि ते बनवलं कशासाठी आहे की ते जर तुम्ही रूल्स म्हणून फॉलो केलं, कुठेही त्यात तडजोड केली नाही, कुठेही अल्टरेशन केलं नाही, शॉर्टकटच्या नादात पळत सुटले नाही, तर त्या रूल्स नुसार गेल्यावर तुमचं आन्सर कधीच चुकू शकत नाही. म्हणून आणि आत्ता जेव्हा तुम्ही ते चुकणार नाही, आता कन्सेप्च्युअली क्लिअर कराल, तर याचाच फायदा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये होणार आहे, एंट्रन्स एक्झाम्स मध्ये होणार आहे. कारण तिथे तुम्हाला स्टेप्स करायचे नाहीयेत, तर तिथे तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सरवर जम्प करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला शॉर्टकट्स लागणार आहेत आणि शॉर्टकट्स तेव्हाच करता येतात जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील. ओके, सो
यातला डिटर्मिनंटचा पार्ट सांगितला मी. पुढे आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रायसेस. त्याआधी आपण डिस्कस केलं आता मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. त्यात ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस हे 3 प्रकार आहेत. पुढे इन्व्हर्जन, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. मग इन्व्हर्जन बाय रिडक्शन मेथड, इन्व्हर्जन बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड हे 2 प्रकार आहेत. आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये 2 सब टाइप्स आहेत. पुढे आहे सॉल्विंग द इक्वेशन्स विथ द हेल्प ऑफ मॅट्रायसेस. अगेन बाय इन्व्हर्जन, बाय रिडक्शन, 2 प्रकार. अशा पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला या चॅप्टरमध्ये आपण कव्हर करू. त्यात तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील अशाच पद्धतीने आपण शिकणार आहोत. ओके. नेक्स्ट इज डिफरन्सिएशन. याची तुमची छोटीशी ओळख 11th स्टँडर्ड मध्ये झाली. मी नेहमी जे तुम्हाला सांगतो आणि याचाही परत एक युट्यूबवर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. 11th स्टँडर्ड पासून मी तुम्हाला नेहमी सांगतो की शेवटचे 3 चॅप्टर्स मी जे तुम्हाला मार्क करून दिलेले असतात ते इम्पॉर्टंट आहेत 12th साठी. हे मी नेहमी सांगतो, आठवतं का? तर ते तुम्हाला इथे कामात येणार आहे. याची ओळख 11th मध्ये झाली होती, मी तुम्हाला सांगितलंय. 11th मध्ये तुम्हाला चॅप्टर होता डेरिव्हेटिव्ह, डिफरन्सिएशन, बरोबर? तर तोच डेरिव्हेटिव्ह इथे आहे, थोडासा एलॅबोरेटेड आहे, त्याच्यात थोडंसं अपग्रेड झालंय. आता तुम्ही पण अपग्रेड झालात ना 11th मधून 12th मध्ये आला म्हणजे, बरोबर? तर तुमचा सिलेबस पण थोडासा अपग्रेड होणार, म्हणून ते डेरिव्हेटिव्ह आता थोडंसं अपग्रेड होऊन इथे तुम्हाला डिफरन्सिएशन आहे. ह्या चॅप्टर मध्ये जे शिकाल पुढच्या चॅप्टर मध्ये तेच लागणार आहे ऍप्लिकेशन रूपाने. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. सो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे की जे तुम्ही डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये शिकलात तर ते तुम्हाला आता अप्लाय करायचंय. म्हणजे तिथे वर्ड प्रॉब्लेम्स येतील आणि वर्ड प्रॉब्लेम्सला तुम्हाला इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा. दॅट्स इट. एवढं सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह आलं की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं अर्ध काम झालं, अर्ध्याच्या वर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आला की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण येणार. ओके. सो नाव फर्दर इज इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनची गंमत काय आहे? खूप मुलांना भीती वाटते इंटिग्रेशनची. भीती का वाटते? त्याच्यात त्यांची चूक नाहीये. कोणाचा तरी काहीतरी ऐकून येतात किंवा खूप डेंजर असतं, असं असतं, तसं असतं, आणि मग ती भीती तुमच्या मनात बसते. आता शिकायच्या आधीच भीती करायची काय कारण आहे का? घाबरायचं काय कारण आहे का? शिकू ना आपण पहिले त्याला, आणि आपण त्याला इझी करू. मी आहे ना, आपण त्याला इझी करून शिकू, जेणेकरून काय आहे की तुम्हाला ते इंटिग्रेशनही आवडेल. पण आता परत एकदा, इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्हची मदत का पाहिजे? सी, एक छोटंसं एक्झाम्पल देतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, पण 1/x चा इंटिग्रेशन असतो लॉग एक्स. म्हणजे ज्याला डिफरन्शिएट केल्यावर आन्सर जे मिळतं त्या आन्सरला इंटिग्रेट केल्यावर डिफरन्शिएशनचा क्वेश्चन मिळतो. ओके. थोडंसं आता ऐकायला कन्फ्युजिंग वाटेल, जेव्हा सम्स मध्ये येऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल x⁻n फंक्शन रेस टू कॉन्स्टंट. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय? n इंटू x⁻n-1. व्हेरॅज तेच x⁻n चा इंटिग्रेशन, फंक्शन रेस टू कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन x⁻n+1 अपॉन n+1. आधीच्याला आपण मल्टिप्लाय करून रेस टू n-1 होता, आता n+1 ने पॉवरला आणि डिवाइड पण n+1 ने करणार. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण थोडक्यात माझा सांगायचा अर्थ की ते एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. जर डेरिव्हेटिव्ह शिकलात